Okay, students, now be focused on your screen. So let me start to the next tense of the future tense, future perfect tense. Okay. So students, when we need to use future perfect tense, that we will learn now. So let me start with the definition. So our definition is the future perfect tense used to describe an action that will be completed in the future. बघा स्टुडंट या ठिकाणी काय सांगितलं अशी ऍक्शन किंवा असे काम जे फ्युचर मध्ये काय झालेले असेल तर कंप्लीट झालेले असेल काय झालेले असेल स्टुडंट कंप्लीट झालेले असेल तो या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी याचा वापर करायचा आहे आता लक्षात ठेवा जसं परफेक्ट फ्युचर सॉरी परफेक्ट टेन्स तुम्हाला माहित आहे की कुठलीही पूर्ण झालेली क्रिया जी असते ती आपण कशामध्ये मेन्शन करतो स्टुडंट तर परफेक्ट टेन्स मध्ये मेन्शन करतो बरोबर कुठलीही पूर्ण झालेली जी क्रिया असते ती आपण परफेक्ट टेन्स मध्ये काय करतो तर इन्व्हॉल्व करतो आता आपल्याला माहित आहे जेव्हा परफेक्ट प्रेझेंट असतो तर आपण हॅव हॅज वापरतो जेव्हा परफेक्ट पास्ट होता तेव्हा आपण हॅडचा वापर केला आणि आता परफेक्ट फ्युचर आहे तर आपण विल हॅवचा काय करूया वापर करूया कारण आपल्याला चार्ट माहित आहे चार्ट मध्ये स्टार्टिंगला आपण बघितलं होतं हॅव हॅज हॅड आणि विल हॅव ओके सो या ठिकाणी जो परफेक्ट टेन्स आहे त्यामध्ये द फ्युचर परफेक्ट मध्ये आपण ती गोष्ट बघणार आहोत किंवा ते काम बघणार आहोत ते फ्युचर मध्ये काय झालेलं असेल तर कंप्लीट झालेलं असेल ओके फ्युचर मध्ये काय झालेलं असेल स्टुडंट ते कंप्लीट झालेलं असेल तर अशा कुठल्याही घटनेसाठी किंवा गोष्टीसाठी आपण काय वापरू फ्युचर परफेक्टचा सेन्स आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर वापरणार आहोत तर आता या ठिकाणी तुम्हाला मी ऑलरेडी सेन्स सांगितलेला आहे की कुठलाही टेन्स असतो त्याच्या नावावरून त्याचा सेन्स किंवा रिदम आपल्याला बनवायची असते आता या ठिकाणी जर परफेक्ट सांगितलेला आहे याचा अर्थ ती क्रिया काय झालेली असेल परफेक्ट झालेली असेल किंवा कम्प्लीट झालेली असेल जसं की डेफिनेशन मध्ये पण सांगितलं हे ऑलरेडी आपल्याला माहित पण आहे ना आता पण आपण माहित करून घेत आहोत परंतु फक्त ती क्रिया परफेक्ट झाली बघा या ठिकाणी स्टुडंट ही क्रिया परफेक्ट झाली हे आपल्याला माहित आहे का परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर ती क्रिया काय झालेली असते कंप्लीट झालेली असते फक्त आपल्याला ओळखायचं असतं का ती क्रिया कधी कंप्लीट झालेली असणार आहे बरोबर तर त्यावरून आपण काय करतो त्याचा अंदाज घेतो आणि ठरवतो की ती क्रिया कधी परफेक्ट झालेली आहे तो परफेक्ट म्हणजे कम्प्लिटेड आणि कधी झाली त्यानुसार आपण त्याचा फॉर्म्युला ठरवतो आणि त्या फॉर्म्युलेनुसार आपण काय करतो सेंटेन्सेस यूज करतो ओके सो आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा असे सेंटेन्सेस बोलायचे असतील की मी जसं की आतापर्यंत आपण फ्युचर टेन्सचे दोन टाइप्स बघितले स्टुडंट्स ऑलरेडी सिम्पल फ्युचर अँड कंटिन्युअस फ्युचर त्यामध्ये सिम्पल मध्ये आपण बघितलं का एखादी क्रिया घडेल किंवा होईल बरोबर जसे की काय मी क्रिकेट खेळेल मी गावाला जाईल मी त्यांच्याशी बोलेल मी फोनवर बोलेल मी जेवण करेल कंटिन्युअस मध्ये आपण काय बघितलं की क्रिया चालू असेल जसे की मी खेळत असेल मी त्यांच्याशी बोलत असेल मी जात असेल मी टीव्ही बघत असेल एक्सेट्रा बरोबर आता याच्यामध्ये परफेक्ट आहे म्हणजे याचा अर्थ काय क्रिया पूर्ण झालेली असेल बरोबर स्टुडंट क्रिया पूर्ण झालेली असेल म्हणजे काय मी खेळलेलो असेल मी पोचलेलो असेल मी जेवण केलेले असेल मी त्यांच्याशी बोललेलो असेल सो अशा प्रकारचं जेवढं पण सेन्स असेल तो कशामध्ये येईल स्टुडंट परफेक्ट मध्ये येईल कारण आपण बनवताना सेंटेन्स तसंच बनवतो आता या ठिकाणी आपण याच्या फॉर्म्युलेला समजून घेऊया आता बघा स्टुडंट्स आपल्याला ऑलरेडी माहित आहे की कुठलाही टेन्सची स्टार्टिंग सब्जेक्टने होते त्यानंतर आपण वर्बचा थर्ड फॉर्म घेतो जेव्हा कुठलाही सेंटेन्स जे असतं ते परफेक्ट टेन्स असतं आपल्याला माहित आहे जेव्हा परफेक्ट टेन्स असतो तेव्हा आपण काय घेतो वर्बचा थर्ड फॉर्म घेतो त्यानंतर कुठलाही कंटिन्युअस फॉर्म असतो तेव्हा आपण वर्ब आयएनजी फॉर्म घेतो आणि त्यामध्ये आपण काय अप्लाय करतो हेल्पिंग वर्ब अप्लाय करतो जे टू हॅवचे हेल्पिंग वर्ब होते तर टू हॅवच्या हेल्पिंग वर्ब मध्ये हॅव हॅज आपण ऑलरेडी प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलेला आहे हॅड आपण पास्ट टेन्स मध्ये वापरला आणि विल हॅव आपण फक्त या ठिकाणी काय करणार आहोत आता यूज करणार आहोत ओके तर या ठिकाणी बघा सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब थ्री आणि शेवटी काय येतो तर ऑब्जेक्ट येतो तर अशा प्रकारे आपला फॉर्म्युला काय झालेला या ठिकाणी लर्न झालेला आहे ओके सो ट्रिकी पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले काय ठेवायचे आहे लक्षात ठेवायचे आहे परफेक्ट म्हटलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे वर्ब थर्ड फॉर्म कंटिन्युअस म्हटलं का लगेच लक्षात आलं पाहिजे की वर्ब आयएनजी फॉर्म ओके सब्जेक्ट स्टार्टिंगला असतो ऑब्जेक्ट नंतर असतो अशा प्रकारे आपण काय करू शकतो पूर्ण फॉर्म्युले बनवू शकतो सो या ठिकाणी बघा परफेक्ट टेन्स परफेक्ट फ्युचरचा जो फॉर्म्युला बनला त्यानुसार सर्वात स्टार्टिंगला आपण सब्जेक्ट घेतो नंतर विल हॅव घेतो नंतर वर्ब थर्ड फॉर्म घेतो नंतर ऑब्जेक्ट घेतो ओके सो अशा पद्धतीने अफर्मेटिव्हचं या ठिकाणी सेंटेन्स आपण काय केलेलं बनवलं आता दुसरं या ठिकाणी बघा एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल नुसार बघा पहिलं एक्झाम्पल आता बघूया
की समीर विल हॅव गोन फॉर अ वॉक. बघा या ठिकाणी काय झालं स्टुडंट, समीर या ठिकाणी सब्जेक्ट आहे, विल हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे, गॉन हे वर्ब थर्ड फॉर्म आहे, फॉर अ वॉक हे काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. यानुसार स्टुडंट समीर काय तर समीर वॉकला गेलेला असेल, बरोबर, म्हणजे तो तिथं पोहोचलेला असेल, गेलेला असेल. जेव्हा आपल्याला एखादी क्रिया पूर्ण झालेली असं संबोधायचं असतं तेव्हा आपण हा टेन्स वापरतो. तर या ठिकाणी समीरचं जे सेंटेन्स आहे त्यानुसार आता समीरच्या बद्दल आपल्याला जेव्हा असं बोलायचं असेल की समीर वॉकला गेलेला असेल, बरोबर, म्हणजे काय जात असेल असं नाही म्हटलो किंवा जाईल असं नाही म्हटलो, तो डायरेक्ट काय गेलेला असेल, तो वॉकला गेलेला असेल म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असेल, तेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलावं लागेल, समीर विल हॅव गोन फॉर अ वॉक. ऑल तुम्हाला माहित आहे स्टुडंट जेव्हा हॅव आणि हॅज आपल्याकडे दोन हेल्पिंग वर्ब होते तेव्हा आपण सब्जेक्ट नुसार हॅवला आणि हॅजला वापरायचो. कधी हॅव आणि कधी हॅज हे आपण त्या ठिकाणी बघितलं. पण विल हॅवला कुठलंच ऑप्शन नाही आहे स्टुडंट, बरोबर. विल हॅवला ऑप्शन नाही, याचा अर्थ सगळीकडे विल हॅवच काय होणार आहे तर अप्लाय होणार आहे. अशा प्रकारे आपण विल हॅवला काय केलं या ठिकाणी यूज केलं, बरोबर. आता बघा या ठिकाणी आपण यूज केलं की समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक, की समीर वॉकला गेलेला असेल म्हणजे पोहोचलेला असेल, बरोबर, पोहोचलेला असेल. बघा स्टुडंट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कंटिन्युअस असेल ना तेव्हा ऑलरेडी बोलताना प्रोसेसला कंटिन्यू करायचं आणि जेव्हा जेव्हा प्रोसेस परफेक्ट मध्ये असेल ना तेव्हा बोलताना त्या क्रियेला काय करून टाकायचं परफेक्ट करायचं. म्हणजे आपण जे सेंटेन्स बोललो ना त्याला लगेच आपल्या मनातच आयडेंटिफाय करायचं का आपण याच्यामधून परफेक्टचा सेन्स येतो आहे की नाही, बरोबर, कंटिन्यूचा सेन्स येतोय का नाही, हा सेन्स आपण ऑलरेडी काय करायचं बोलताना घ्यायचं आणि त्यावरून स्ट्रक्चर काय करायचं सेंटेन्स बनवायचं. तर या ठिकाणी बघा हे पहिलं सेंटेन्स होईल. आता आपल्याला म्हणायचं आहे की समीर वॉकला पोहोचलेला नसेल, बरोबर, समीर वॉकला पोहोचलेला नसेल तर आपण कसं करू की समीर विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. बघा समीर विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक म्हणजे काय समीर वॉकला पोहोचलेला नसेल, ते काय केलं आपण या ठिकाणी वापरलं. आता नेक्स्ट बघा स्टुडंट, समीर वॉकला पोहोचलेला असेल का, बरोबर, समीर वॉकला पोहोचलेला असेल का. मग आता कसं करणार बघा, विल हॅव मध्ये आपण सेग्रिगेशन करणार, विल ला अगोदर लिहिणार मग सब्जेक्ट लिहिणार आणि हॅव लिहिणार. मग कसं सेंटेन्स येईल बघा, विल समीर हॅव, विल हॅव समीर असं होणार नाही. आता दोघांचं सेग्रिगेशन झालं, जसं विल आणि बीचं सेग्रिगेशन झालं होतं तसं विल आणि हॅवचं सेग्रिगेशन होऊन त्यामध्ये सब्जेक्ट आला. विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक, बरोबर, समीर वॉकला पोहोचलेला असेल का, बरोबर, समीर वॉकला पोहोचलेला असेल का. त्यानंतर आहे बघा स्टुडंट, समीर वॉकला पोहोचलेला नसेल का, बरोबर, मग कसं यूज करणार, विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, बरोबर. जसं की बघा आपण नॉट बी किंवा नॉट बीन वापरत होतो तसं नॉट हॅव वापरायचं आहे विल हॅव मध्ये. तर कसं झालं बघा स्टुडंट, विल समीर नॉट हॅव, बरोबर, विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, बरोबर, समीर वॉकला पोहोचलेला नसेल का. आणि आधी काय विचारत होतो बघा, समीर वॉकला पोहोचलेला असेल का, त्यामध्ये विल समीर हॅव केलं होतं आपण. इथं फक्त काय केलं आपण, विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला पोहोचलेला नसेल का. आता इथं कसं म्हणायचं आहे, समीर वॉकला का पोहोचलेला असेल, बरोबर, समीर वॉकला का पोहोचलेला असेल. तर इंग्लिश मध्ये व्हाय विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. आता बघा इथं पण काय झालं, व्हायला आधी घेतलं नंतर विल घेतलं नंतर सब्जेक्टचं यूज केलं, नंतर जे आहे आपण हॅवचं यूज केलं नंतर ऑब्जेक्टचं यूज केलं. तर बघा सेंटेन्स कसं झालं आपलं, व्हाय विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक, बरोबर, समीर वॉकला का पोहोचलेला असेल, बरोबर. हे बघा पहिलं सेंटेन्स का, आता समीर वॉकला पोहोचलेला असेल का, बरोबर, आणि मग समीर वॉकला का पोहोचलेला असेल. हा एक नंतर बघितलं आपण समीर वॉकला पोहोचलेला नसेल का. आता काय करणार आपण, समीर वॉकला का पोहोचलेला नसेल. तर इंग्लिश मध्ये व्हाय विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला का पोहोचलेला नसेल. ओके, अशा प्रकारे आपण काय केलेलं या ठिकाणी स्टुडंट सेंटेन्सेसला समजून घेतलेलं सेंटेन्सेसला बनवलं. ओके, आता आपण दुसरं पण सेंटेन्स बनवूया. आता बघा या ठिकाणी, आता बघा दुसरं सेंटेन्स काय आहे स्टुडंट, आय विल हॅव प्लेड क्रिकेट. बघा आय विल हॅव प्लेड क्रिकेट, इथं आय काय आहे सब्जेक्ट आहे, विल हॅव हेल्पिंग वर्ब आहे, प्लेड वर्ब थर्ड आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे तर क्रिकेट आहे. तर सेंटेन्स कसं बनलं आपलं, आय विल हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर, आय विल हॅव प्लेड क्रिकेट असं सेंटेन्स आपण या ठिकाणी बनवलं. नंतर बघा आपल्याला म्हणायचं आहे का मी क्रिकेट खेळलेलो असेल, हे झालं इथं. आता म्हणायचं आहे का मी क्रिकेट खेळलेलो नसेल, बरोबर, मी क्रिकेट खेळलेलो नसेल. तर इंग्लिश मध्ये आय विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर, आय विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर, मी क्रिकेट खेळलेलो नसेल. त्यानंतर बघा स्टुडंट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंटरोगेटिव्ह मध्ये
विल आय हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो असेल का, बरोबर, म्हणजे माझं क्रिकेट खेळून झालेला असेल का, मी क्रिकेट खेळलेलो असेल का. विल आय हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर. बघा, विल आय हॅव प्लेड क्रिकेट. त्यानंतर बघा, मी क्रिकेट खेळलेलो नसेल का, बरोबर. विल आय नॉट हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर. विल आय नॉट हॅव प्लेड क्रिकेट. तर अशा प्रकारे बघा स्टुडंट, आपण याला काय केलेलं, यूज केलेलं. विल आय नॉट हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो नसेल का, बरोबर. त्यानंतर आहे बघा, मग मी क्रिकेट का खेळलेलो असेल, बरोबर. मी क्रिकेट का खेळलेलो असेल. व्हाय विल व्हाय विल आय हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर. बघा, व्हाय विल आय हॅव प्लेड क्रिकेट, मग मी का क्रिकेट खेळलेलो असेल, बरोबर. आणि नंतर काय आहे की मग मी का क्रिकेट खेळलेलो नसेल. व्हाय विल आय नॉट हॅव प्लेड क्रिकेट. बघा काय वापरला अगोदर, व्हाय, नंतर विल, नंतर आय, नंतर नॉट, नंतर हॅव, बरोबर. म्हणजे विलच्या आणि हॅवच्या मध्ये सब्जेक्ट आणि नॉट फॉर्म काय केलेला आपण, इन्क्लूड केलेला. व्हाय विल आय नॉट हॅव प्लेड क्रिकेट. स्टुडंट, तुम्ही कदाचित असं वाटू शकतो तुम्हाला की सर समजा आपण असं यूज केलं तर काय होईल. व्हाय विल आय हॅव नॉट, बरोबर. आय हॅव डायरेक्ट म्हणून घ्यायचं. व्हाय विल आय हॅव नॉट असं जर यूज केलं स्टुडंट तर ते म्हणण्यासाठी योग्य वाटतं, पण ग्रामॅटिकली असं स्ट्रक्चर चुकीचं आहे. आणि जे स्ट्रक्चर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे ते स्ट्रक्चर काय आहे तर बरोबर आहे. ओके, बोलताना आपल्याला तसं बोलण्यासाठी योग्य वाटतं, पण ते ग्रामॅटिकली बरोबर नाही. सो ग्रामॅटिकली असंच बोलावं लागेल आपल्याला. व्हाय विल आय नॉट हॅव प्लेड क्रिकेट, बरोबर. मी क्रिकेट का खेळलेलो नसेल, बरोबर. तर अशा प्रकारे काय होतं स्टुडंट, तर हे सेंटेन्सेस आपले जे असतात ते आपण त्यांना काय करतो तर यूज करतो, बरोबर. तर बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला बघितला अगोदर. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, सब्जेक्टने स्टार्ट होतो, नंतर परफेक्ट फ्युचर आहे म्हणून परफेक्ट फ्युचर साठी आपण विल हॅव वापरतो. परफेक्ट टेन्स असला तर व्ही थ्री येतं आणि नंतर ऑब्जेक्ट येतं. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला लर्न केला. त्यानंतर आपण पहिलं सब्जेक्ट सेंटेन्स बघितलं या ठिकाणी की समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक, बरोबर. वॉकला गेलेला असेल, वॉकला गेलेला नसेल, वॉकला गेलेला असेल का, बरोबर. त्यानंतर वॉकला गेलेला नसेल का, वॉकला का गेलेला असेल आणि का गेलेला नसेल, बरोबर. अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट या सेंटेन्सेसला समजून घेतलेलं, बरोबर. आता हा झाला आपला एक सेन्स कोणता तर परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय करतो. परफेक्ट फ्युचर टेन्स मध्ये आपण जो हेल्पिंग वर्ब वापरतो तो जॉईंट हेल्पिंग वर्ब आहे, त्याला विल हॅव म्हणतो आपण, बरोबर. एकच हेल्पिंग वर्ब आहे पण तो जॉईंट होऊन येतो. आणि अशा प्रकारे हा टेन्स आपण काय केलेला या ठिकाणी समजून घेतलेला. आता सर्वांना जर समजलं असेल तर एकदा हँड रेज करून कळवा की हो सर समजलेला आहे. बरोबर. So as simple as to understand that something will be completed in the future. Okay, when something will be completed in the future, that we have to remind this thing. So we remind only with this short definition that something will be completed. Okay, something will be completed in the future. Okay, एखादी क्रिया कंप्लीट झालेली असेल, समथिंग completed in the future असं पण म्हणू शकता. And formula for this tense is subject plus will have plus third form plus ऑब्जेक्ट. ओके, सो अशा प्रकारे आपण या टेन्सला काय केलेलं स्टुडंट समजून घेतलेलं आहे. आता आपण इथे सेंटेन्सेस बघूया. आणि त्याने रात्री वृत्तपत्र का वाचलेले नसेल. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी या सेंटेन्सेसला काय करा, आपल्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करा, त्याला ट्रान्सलेट करा आणि ज्याचं झालं त्यांनी हँड रेज करा. विराज हँड्स डाऊन.